सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात 500 बेडच्या रुग्णालयास नव्यानं प्रशासकीय मान्यता देण्यासाठी पावसाळी अधिवेशनानंतर बैठक घेतली जाईल अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी आज मंत्रालयात श्री मुश्रीफ यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा केली। त्यावेळी त्यांनी हा प्रश्न लवकर मार्गी लावू असे आश्वस्त केले। महाविकास आघाडीचे सरकार असताना पृथ्वीराज पाटील यांनी तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून 2022 मध्ये 500 बेडचे रुग्णालय मंजूर करून घेतले होते। कोरोनाच्या काळात सिव्हिल रुग्णालयात रुग्णांची हेळसांड झाली होती, बेड कमी पडत होते। त्यानंतरही सामान्य रुग्णांना उत्तम सुविधा देण्यासाठी अतिरिक्त बेडच्या रुग्णालयाची गरज समोर आली होती। त्यामुळे श्री पाटील यांनी आग्रही भूमिका घेत त्यासाठी पाठपुरावा केला होता। त्यावेळी सदरच्या हॉस्पिटल इमारतीच्या बांधकाम अंदाजपत्रकास मान्यता मिळाली होती। 233 कोटी इतक्या रकमेच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती। 2 वर्षापूर्वी या बांधकामाचे अंदाजपत्रक वाढल्यामुळे नव्यानं प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय अधिष्ठातांनी दाखल केला आहे। या प्रस्तावास अद्यापही प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही। त्याबाबत श्री पाटील यांनी मंत्री श्री मुश्रीफ यांना अवगत केले। त्यांनी त्याची दखल घेत पावसाळी अधिवेशनानंतर तातडीनं बैठक घेऊ अशी ग्वाही दिली। पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगली शहरासह जिल्ह्यातील कर्नाटक सीमा भागातील कोकण पट्ट्यातील असंख्य रुग्ण सांगलीत उपचारासाठी येत असतात। त्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त 500 बेडचे रुग्णालय खूप गरजेचे आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी याआधी रुग्णालयाची पाहणी केलेली आहे। आता नव्यानं प्रशासकीय मान्यता गरजेची असून त्यासाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे। महाविकास आघाडीचं सरकार असताना सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल करता 29 जून 2022 रोजी 500 बेडचं हॉस्पिटल मंजूर झालेलं होतं। त्याकरता वैद्यकीय शिक्षण विभागानं 233 कोटी रुपयाची तरतुदी केली होती। बांधकाम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु हा प्रकल्प लांबला। आज मी तातडीनं आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांची भेट घेतली। सिव्हिल हॉस्पिटलचे विद्यमान इमारत मोडकळीस आलेली आहे। आज जे आपलं मिरजेचं वैद्यकीय महाविद्यालय आहे तिथं जवळपास आता 200 इंटेक झालेला आहे आणि कोरोना काळामध्ये तीव्रता जाणवली की सांगलीला पुन्हा नव्यानं अशा प्रकारच्या 500 बेडची आवश्यकता आहे। त्यामुळं मी पुन्हा एकदा आज मुश्रीफ साहेबांना याचं एक निवेदन दिलं आणि त्यांना जाणीव करून दिली की हॉस्पिटल नव्यानं मंजूर करणं गरजेचं आहे। म्हणून आज त्यांनी तातडीनं वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव यांना आदेशित केलं की ही कारवाई तात्काळ तुम्ही पूर्ण करा आणि मला त्यांनी आश्वासन दिले की अधिवेशन संपल्यानंतर तातडीनं या संदर्भामध्ये बैठक घेऊन नवीन प्रशासकीय मान्यता या हॉस्पिटल करता देऊ। वाढीव एस्टिमेट सह कुठे निधी कमी पडणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली आणि मी सांगलीकर जनतेला जो सर्वसामान्य रुग्ण आहे, सर्वसामान्य सांगलीकर नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की माझ्या पाठपुराव्यानं निश्चितपणानं हे 500 बेडचं हॉस्पिटल मंजूर होईल। धन्यवाद।